आजची यशोगाथा ही एका अशा उद्योजकाची आहे, जे कर्जबाजारी असताना, व्यवसायात नुकसानमध्ये असताना देखील हार न मानता जिद्दीने आज यशस्वीरित्या व्यवसाय करत आहेत. राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यातील जसवंतगड येथे राहणारे राजेश ओझा हे जोवाकी ॲग्रोफूडचे फाउंडर आहेत. हे एक फ्रूट प्रोसेसिंग कंपनी असून 2017मध्ये त्यांनी याची सुरुवात केली. त्यांच्या भागात आदिवासी लोक जास्त असून ते घरोघरी फळे विकत असताना फळांची प्रक्रिया करून व्यवसाय करण्याची संकल्पना त्यांना सुचली. याबद्दल ते सांगतात की सुरुवातीला डोंगरातून जांभूळ तोडून आणतात. हे जांभूळ प्रोसेसिंग युनिटला आणून वॉश करून ग्रेडिंग केले जाते. त्यामधील पल्प सेपरेट करून फ्रीजिंग करतात आणि पॅक करून स्टोअर केले जाते. यामधील बिया सूर्यप्रकाशात वाळून त्यापासून पावडर आणि ग्रीन टी तयार करतात. तर स्टोअर केलेल्या जांभळांच्या गरापासून जांभूळ स्ट्री, पापड, फ्लेक्स आणि व्हिनेगार अशी उत्पादने घेतात. या व्यवसायासाठी त्यांनी 5000 स्क्वेअर फूटमध्ये प्रोसेसिंग प्लांट, 2000 स्क्वेअर फूटमध्ये पॅकेजिंग युनिट आणि 1000 स्क्वेअर फूटमध्ये स्टोरेजसाठी कोल्ड रूम बनवलेत, ज्यामध्ये 30 टन पल्प वर्षभरासाठी स्टोअर केले जाते. त्यांनी संपूर्ण प्रक्रियेत स्वच्छतेला प्राधान्य देऊन हायजीनचं मेंटेन केलेत. त्यांची ही उत्पादने डायरेक्ट कस्टमर्सना विक्री करत असून ॲमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे संपूर्ण भारतभर निर्यात करून जास्तीचा नफा कमवत आहेत. या व्यवसायासाठी त्यांना 20 लाखापर्यंत खर्च आला असून गव्हर्नमेंटकडून सुद्धा सबसिडी मिळाला आहे. सुरुवातीच्या काळात मार्केटिंगला त्यांना प्रॉब्लेम आला असला तरी सध्या फूड प्रोसेसिंग बिझनेसमधून 2.5 करोडपर्यंत टर्नओव्हर होत असल्याचं राजेश सांगतात. फळांची प्रक्रिया करून त्यापासून बाय प्रोडक्ट्स मिळून त्यांची शेल्फ लाईफ आपण वाढवू शकतो, असं राजेश यांचं मत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा प्रक्रिया व्यवसाय कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. त्यासोबतच अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी उद्योग मंत्रा इन्स्टा व फेसबुक पेजला फॉलो करा.